आता हे जे फळ लागलेलं आहे आपलं इथे तुम्ही बघताय, असे किती फळं लागतात एका वेलीला? वेलीला 700 ग्रॅमपर्यंत येतात फळ एका झाडाला. जे मूळ रोपं असतात ते अमेरिकेतून कॅलिफोर्निया या राज्यातून इथे येतात आणि त्यांची इथे संस्था आहे. त्या संस्थेमध्ये या भागातील शेतकऱ्यांना आधी नोंदणी करावी लागते. म्हणजे असं नाही की मनात आलं आपण 2 एकर लावून टाकू, 4 एकर लावून टाकू, असं नसतं. रोपांची मागणी आधी करावी लागते. मित्रांनो नमस्कार, मी सध्या आहे महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावामध्ये आणि भिलार जे गाव आहे खास स्ट्रॉबेरीसाठी ओळखलं जातं. आपल्याकडे जसं आले हळद अशी लागवड केली जाते त्याच पद्धतीने इथे बेड पाडलेले आहेत आणि असे लाल स्ट्रॉबेरी या ठिकाणी लगडलेली आहे. तर भिलार किंवा महाबळेश्वर तालुक्यातील जी स्ट्रॉबेरी आहे ही भारतभरामध्ये प्रसिद्ध आहे. अतिशय उच्च दर्जाची स्ट्रॉबेरी या ठिकाणी पिकवली जाते. इथलं हवामानसुद्धा खूप थंड आहे आणि इतर भागापेक्षा या स्ट्रॉबेरीला जास्त मागणी असते. तुम्ही जर महाबळेश्वरमध्ये गेलात तर तुम्हाला जागोजागी स्ट्रॉबेरीचे स्टॉल दिसतात, परंतु आपण प्रत्यक्षामध्ये शेती कशी आहे ते तुम्हाला दाखवत आहे. तर आपल्यासोबत या शेताच्या मालकीण आहेत मित्रांनो. तर म्हटलं तर त्यांना कॅमेरासमोर यायचं नाही आहे, फक्त त्यांच्याकडून आपण काही माहिती घेऊ या ठिकाणी कशा पद्धतीने लागवड केली जाते. आपण साधारण 2 वर्षापूर्वी भिलार या गावामध्ये येऊन स्ट्रॉबेरीची शेती दाखवली होती. तर आज पुन्हा आपण या गावामध्ये आलेलो आहोत. ताई नमस्कार, तुमचं स्वागत आहे. साधारण कुठल्या महिन्यात केली लागवड? नोव्हेंबरमध्ये केलं. नोव्हेंबरमध्ये. नोव्हेंबर म्हणजे जनरली ऑगस्टपासून सुरुवात करतात लावणीला ऑगस्टपासून. पण ती जरा लेट लागण झाली. बरं. ऑगस्ट नंतर 2 महिन्यांनी त्याचं रुटीन चालू होतं. म्हणजे त्याला फळ यायला लागतं. आणि साधारण किती महिने फळ लगडत राहतात त्याची? 4 महिने. 4 महिने. आणि आता इथे एक जे रोप लावलेलं आहे बरोबर, आता हे जे फळ लागलेलं आहे आपलं इथे तुम्ही बघताय, असे किती फळं लागतात एका वेलीला? वेलीला 700 ग्रॅमपर्यंत येतात फळ एका झाडाला. आणि एका म्हणजे एकरमध्ये हेल्दी असेल तर एका एकरमध्ये किती झाडं बसतात काही अंदाज? 25,000 बसतात. 25,000 बसतात. आणि या ठिकाणी सर्व शेतकरी याचीच लागवड करतात, म्हणजे स्ट्रॉबेरीचीच लागवड करतात. बरं. आणि याची विक्री कुठे होते? विक्री तर कंपन्यांना डायरेक्ट थेट? बरं. मुंबई मार्केटमध्ये. त्याचं मॅनेजमेंट कसं असतं, म्हणजे याला काय फवारणी वगैरे करता की कसं, लागवड कशी असते त्याची? फवारणी चालू असते. आता याला साधारण किती दिवस झाले फवारणी करून? याला जसे डिसीज येतात त्याच्यावर तसे फवारणी करावी लागते. प्रक्रिया कशी आहे, म्हणजे रोपं कुठून आणतात, काय आणतात? रोप मदर प्लांट बाहेर देशातून मागवतात. अमेरिकेतून येतात मदर प्लांट. रोम. बरं. मदर प्लांट ती लावायची. बरं. आणि नंतर पोली हाऊसमध्ये तयार करायची. अच्छा. नंतर मग प्लांटेशन त्याची 3 महिने तिथं तयार करायची ती रोप. 3 महिने इथे. जे मूळ रोपं असतात ते अमेरिकेतून कॅलिफोर्निया या राज्यातून इथे येतात आणि त्यांची इथे संस्था आहे. त्या संस्थेमध्ये या भागातील शेतकऱ्यांना आधी नोंदणी करावी लागते. म्हणजे असं नाही की मनात आलं आपण 2 एकर लावून टाकू, 4 एकर लावून टाकू, असं नसतं. रोपांची मागणी आधी करावी लागते. म्हणजे साधारण तुम्ही 10,000 रोपांची मागणी केली 10,000 रोपंच मिळतील, जास्त रोपं मिळणार नाहीत. अशा पद्धतीने इथे प्लांटेशन होतं. इथल्या नर्सरीमध्ये रोपं तयार केले जातात, नंतर मग ते शेतकऱ्यांना वितरित होतात. अशा पद्धतीनं स्ट्रॉबेरीचं मार्केट महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहे. त्यामधून लाखोचं जरी उत्पादन मिळत असलं तरी खर्चसुद्धा खूप आहे. अशा पद्धतीने मित्रांनो बघा, ही स्ट्रॉबेरीची इथे लागवड झालेली आहे. यापूर्वीचा आपला व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद.